आमदार प्रणिती शिंदे यांचा शुक्रवारी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावती दौरा झाला। सकाळी बसवनगर येथून गावभेट दौऱ्याची सुरुवात झाली। या दौऱ्याचा शेवट मंद्रुप येथील जाहीर सभेने झाला। शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता मंद्रुप येथील पीर शेखा साहेब दर्गासमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर माजी आमदार दिलीप माने, जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या विद्युलता कोरे, जिल्हा दूध संघाचे माजी संचालक प्रभाकर कोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिवानंद झळके, माजी उपसरपंच रमेश नवले, अलाउद्दीन शेख, मोतीलाल राठोड, अमृता चव्हाण, मोतीराम चव्हाण, रेवणसिद्ध मेंढगुल्ले, प्राध्यापक उमाशंकर रावत, निखिल देशपांडे, धर्मराज बगले, अनिल जाधव, योगीराज पाटील, दत्तात्रय देशमुख, जाफर नदाब, मोहम्मद शेख, राधाकृष्ण पाटील, संदीप मेंढगुल्ले आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आनंद मेत्रे यांनी केले, तर सूत्रसंचालन सिद्धू खरात यांनी केले, तर आभार वागेश मेत्रे यांनी मानले। निवडणूक लढते आहे, आज एक उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभी आहे, पण मी फक्त मतं मागायला आली नाही, मी आशीर्वाद मागायला आले, कारण का मी युद्धावर चालले म्हणून तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचा वागणारे मी परत त्यामध्ये 10 वर्ष ज्या भारतीय जनता पक्षाला तुम्ही मतदान केलंय, तो भारतीय जनता पक्ष फक्त एक गोष्ट खूप चांगली करतो, ते फक्त रेटून खोटं बोलतात। ती त्यांची परंपरा आहे, वरपासून खालपर्यंत ते त्याच्याशिवाय दुसरं काय करू शकत नाही। तुम्हाला पहिलं खोटं जे त्यांनी सांगितलं 15 लाखाचं, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना मतदान केलं। आज 10 वर्ष झाले, तुम्ही अजूनही 15 लाखाची वाट पाहताय। 10 वर्ष झाले, अजून 15 लाख मिळाले नाहीये। त्या एका 15 लाखावर ते सत्तेत आलेले आणि भरघोस मताने त्यावेळेस ते सत्तेत आले 2014 मध्ये। 2019ला काय 15 लाख मिळाले नाही, तरी तुम्ही त्यांना मतदान केलं, म्हणजे किती मोठ्या मनाचे तुम्ही आहात। तुम्ही त्यांना ओळखत नव्हता, नवीन उमेदवार होते, त्यांनी काही काम केलं नव्हतं, त्यांना काय अनुभव नाही, तरी तुम्ही मोठे मनाचे त्यांना मतदान केलं। 2019 कोऱ्या पाट्या होत्या, तरी तुम्ही त्यांना मतदान केलं आणि 2019 मध्ये परत ते निवडून आले। आज 2024, 10 वर्ष त्यांनी एकच गोष्ट केली, रेटून खोटं बोलले आणि तुम्हाला त्रास दिला, धोका दिला तुम्हाला। कारण का ज्या विश्वासाने तुम्ही त्यांना मतदान केलेलं की काहीतरी बदल घडून आणतील, तुम्हाला काय वाटलं की जे काँग्रेसने केलं नाही ते भाजप करेल? अहो, काँग्रेसने केलं नाही ते भाजप करेल, पण जे काँग्रेसने केलं ते पण भाजपने बिघडवलं। आपली विमान सेवा सुरू होती ती भाजपने बंद केलं, आपलं पाणी सुरू होतं ते भाजपने बंद केलं, आपल्या इथे उद्योग येणार होते ते भाजपने मुद्दामून थांबवले, बोरामणी एअरपोर्ट सुरू होणार होतं ते थांबवलं, चिमणी चांगली चाललेली ती पाडली, त्या चिमणीवर अवलंबून असणारे, त्या कारखान्यावर अवलंबून असलेले हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले, पण अजूनही विमानसेवा सुरू झाली नाही। आज 7 महिने झाले चिमणी पाडून, मग चिमणी का पाडली? जर विमानसेवा सुरूच नव्हती करायची तर। सुडाचं राजकारण, ज्या साखर कारखान्याचे हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले चिमणी काढून, त्यांचा पाप हा भाजपने केला। शेतकरी मायबाप असतो, आमच्या ताटापर्यंत तुम्ही अन्नधान्य आणता, तुमच्याच पोटावर पाय देण्याचं काम हे भाजपने केलं, तुमच्याच पोटावर पाय देण्याचं काम। महागाई वाढवली, 300 रुपयाचं सिलेंडर 1200 रुपये झालं, जीएसटीचा राक्षस तुमच्या उरावर बसवला, ते खताचं पोतं पण सोडलं नाही, त्याच्यावर पण 18% जीएसटी। कांद्याची निर्यात बंद झाली, त्या मार्केट यार्डामध्ये कांदा सडत पडला, दुधाला दर नाही, पीक विम्याचं वितरण अजून झालं नाही,
शेतीला दर नाहीये. तुमचे अजून 5 रुपये अनुदान दुधाला मिळालं नाहीये. आणि आज मी आता न्यूज वाचली की गुजरातचा सगळा कांदा हा बाहेर जातोय, पण महाराष्ट्रामध्ये कांदा निर्यात बंद करण्याचा पाप हा भाजपने केला. 2 कोटी रोजगार देणार होते, पण मंद्रुप मध्ये 2 मुलांना पण रोजगार मिळाला नाही. एवढं खोटं सांगितलं. 2 कोटी रोजगार, महागाई 15 लाख, शेतकऱ्यांचं कर्ज माफी, काही नाही. फक्त 2 लोकांचं काम केलं, अदानी आणि अंबानी. महाराष्ट्रामध्ये एकच काम केलं, खरेदी विक्री, आमदार खासदार, फोडाफोडीचं काम केलं. एका रात्री 50 खोके इकडून तिकडे, तेच 50 खोके जर मंद्रुपला पाठवले असते तर आपली सगळी कामं झाली असते. पण नाही, त्यांना तुमचं काही घेणं देणंच नाही ना. तुमच्या जीवावर सत्तेत आले, सत्तेची मजा घेतली, पण आज जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा तुमच्याकडे पाठ फिरवण्याचं काम आणि पाप हे भाजपने केलं. 2 उमेदवार बदलले, 2 खासदार. सत्ताधारी पक्षाला जेव्हा त्यांचे खासदार बदलावे लागतात, त्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते? सत्ता असून, पंतप्रधान असून, निधी असून तुम्ही खासदार बदलता कारण का ते निष्क्रिय खासदार आहेत म्हणून तुम्हाला खासदार बदलावे लागतात. त्याच्यापेक्षा लाजिरवाणी काय गोष्ट असू शकते? एका खासदार बदलला, दुसरा आणला, आता दुसरा बदलला, तिसरा उमेदवार उपरा आणला. किती खेळ खेळणार तुमच्यासोबत, किती अपमान करणार तुमचा? आणि त्यांच्या मंत्र्यांनी जे उमेदवार सांगितले ते उमेदवारांना तिकीट मिळालंच नाही, त्यांची पण किंमत नाही आहे. आणि वाईट वाटलं की स्वामींचं त्या ठिकाणी तिकीट कापलं. किती अनादर, म्हणजे त्यांच्या पक्षात तालमेल नाही आहे. आणि हे 400 पार वगैरे काय नाही, 150च्या वर जाणार नाही. मी तुम्हाला सांगते, तुम्ही बघा त्यांच्या पायाखालची जमीन घसरली. कालचं त्यांचं भाषण बघा, कोणते पंतप्रधान असं भाषण देतात का? 2 काम असतात, पण तेच पंतप्रधान 2 समाजामध्ये जाती धर्मात तेढ निर्माण करतात. आणि जे ते करतात त्यांचे उमेदवार तेच सोलापुरात करतात. बाहेरचे येऊन आपल्या सोलापुरातली एकी बिघडवण्याचा प्रयत्न करतात. सोलापुरातली एकी बिघडवण्याचा पाप करू नका. आम्ही एक आहोत, आम्ही वर्षानुवर्ष एक राहिलोय आणि आम्ही कामाला मतदान करतो, हे तुम्ही त्यांना दाखवून द्या. हे कोण आले बाहेरचे येऊन इथे मतदान धर्मावर आणि जातीवर मागतात? मागच्या 10 वर्ष काही काम केलं नाही ह्या लोकांनी. पुढे काय काम करणार आहे ते सांगत नाही, फक्त धर्मा जाती तेढ निर्माण करतात. किती खालच्या पातळीला जाऊन पंतप्रधानांनी भाषण केलं, परत ते शोभलंच नाही. सगळ्यांचा नेता असतो. आमचं काम का असतं लोकप्रतिनिधींचं? पूर्ण गावाला एकत्र घेऊन चालायला पाहिजे, पूर्ण मतदारसंघाला एकत्रित ठेवणं पाहिजे. मी जेव्हा काम करते तेव्हा मी बघत नाही जातपात धर्म, मी सगळ्यांचं काम करते. तुम्ही जेव्हा मला मतदान करता, मी 15 वर्ष आमदार आहे, मला कामामुळेच मतदान पडले. मी भांडवल नाही करत धर्माचं, जातीचं, पातीचं. मानतो आपण, सगळं मानतो, धर्म मानतो, देव धर्म मी मानते, पण इलेक्शन मध्ये मी त्याचं भांडवल नाही करत. ही कीड लावली भाजपने आपल्या देशाला, कीड आपल्या सुंदर लोकशाहीला दृष्ट लागला. आणि आज बघा सगळ्या वेगवेगळ्या तेढ निर्माण केल्या. मला पोलिसांचं या ठिकाणी अभिनंदन करा असं वाटतं. तुम्हाला माहिती आपल्या देशात एकमेव ही संस्था आहे पोलिसांची, महाराष्ट्र पोलीस किंवा देशातलं पोलीस, जे कधीच भेदभाव मानत नाही. पोलीस हे सगळ्या धर्माचे असतात. पोलीस आणि आर्मी मधले सगळ्या धर्माचे असतात, सगळ्या समाजाचे असतात. आणि समाजामध्ये शांतता ठेवण्याचं काम पोलीस करतात. समाजामध्ये शांतता निर्माण करण्याचं काम पोलीस करतात. ते कधी धर्म जातपात बघत नाही. आणि सर्वात जास्त टेन्शन त्यांना असतं, आपण देतो. कारण का राज्यकर्ते बिघडवतात समाजातलं संतुलन. काय अधिकार आहे आम्हाला समाजातलं संतुलन बिघडवलं? आज पोलिसांची गरज नसते, पण इलेक्शन मध्ये नेमका येतात कारण का लोक त्यांची, कारण का राज्यकर्ते समाजामध्ये तेढ निर्माण करतात. आज भाजपचे उमेदवार दुसरं काही बोलत नाही आहेत, कामाचं बोलत नाही. तुम्ही त्यांना विचारा की मागचे 10 वर्ष काय काम केलं, तिथेच त्यांची बोलती बंद होते. काय अधिकार आहे त्यांना? आणि म्हणून मी हात जोडून विनंती करते, कामाला मतदान करा, नाहीतर नुकसान आपला होतो, आपल्या गावाचा होतो, आपल्या शहराचा होतो.
कामाला जर मतदान केलं नाही, जसं मागच्या 2 वेळेस तुम्ही केलं, तर नुकसान सोलापूरचा होतं आणि झालाच। 1 वर्ष जर घरातला मुलगा नापास होतो 10वी, तर पूर्ण घरात दुखवता असतो की 1 वर्ष वाया गेलं म्हणून। तरी 10वीची परीक्षा तो देऊ शकतो परत आणि पास होऊ शकतो, पण सोलापूरचं काय? आपण 10 वर्ष वाया घालवली, 10 वर्ष आपण मागे गेलो। आता कसं येणार सोलापूर पुढे? आणि म्हणून काँग्रेसची गरज आहे। आज महाविकास आघाडी आम्ही सगळे एकत्रित आलो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार साहेब ठाकरे गट, शरद पवार साहेबांचा गट, काँग्रेस आदम मास्तर यांची लाल सलामवाली, CPIM आणि आप, आम्ही सगळे एकत्रित आलोय तुमच्यासाठी। जे लोक उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसू शकतात, जे लोक शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसू शकतात, ते तुम्हाला आम्हाला काय सोडणार आहे? विचार करा। आज ते अभिजित पाटीलजींच्या पण कारखान्यावर सील केलं, फक्त सुडाचं राजकारण। ज्या लोकांच्या जीवावर मोठे झाले त्याच लोकांच्या पाठीत खंजीर खूप असतं। आणि GST काय आहे, महागाई काय आहे, हे खंजीर खुपसायचं, शेतकऱ्यांचं अस्तित्व संपवण्याचं षडयंत्र बीजेपी करत आहे। तुम्हाला कळत नाहीये। तुमचे अधिकार हिसकावून घेण्याचं षडयंत्र बीजेपी करत आहे। जर शेतकरीच राहिला नाही तर देश राहणार नाही, जर युवक राहिला नाही तर देश राहणार नाही। मंद्रुपला मी विनंती करते, जर खरा शेतकरीचा मुलगा असेल तर तो कधीच भाजपला मतदान करणार। जर खरा माझी माय माऊली जी वन फिरते रेशन दुकानात, जिला धान्य मिळत नाही, जर खरा त्या माय माऊलीचा मुलगा असेल तर तो भाजपला कधीच मतदान करणार। जर चिमणीचा बदला घ्यायचा असेल तर तो काँग्रेसला मतदान करेल। जर महागाई कमी करायची असेल तर काँग्रेसला मतदान करेल। ज्यांना झळ पोचली नाहीये ना ते भाजपला मतदान करतील, पण ज्यांना झळ पोचली आहे ते 100% काँग्रेसला मतदान करतील। महागाईची झळ सगळ्यांना पोचली, GSTची झळ सगळ्यांना पोचली,